हेअर कट करावा लागणार आहे. अरे वा महेश, सकाळी सकाळी आठवण काढलीस, क्या बात आहे. लग्न ठरल्याबद्दल अभिनंदन. आणि हो, आमचं लग्न ठरण्यासाठी तुम्ही दोघांनी जे काही केलं त्यासाठी खरंच खूप थँक्स यार. अरे बस काय, साडू भाई आहोत आपण, आम्ही तुमच्यासाठी एवढं नाही करायचं. बरं नील, मी ऍक्च्युली तुम्हा दोघांना डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केलाय. तुम्ही दोघं आणि आम्ही दोघं. कसं आहे, साखरपुडा झाल्यावर लग्नाची तयारी चालू होईल आणि लग्नाची डेट जवळ आली की मग आमची अमेरिकेला जायची तयारी चालू होईल. मग असं निवांत वेळ मिळणारच नाही ना. अच्छा, डिनरचा प्लॅन आहे काय? अरे मस्त, नो प्रॉब्लेम, जाऊया ना आपण. तू एक काम कर, संपदाशी बोलून तुम्हाला वेळ कळव, मी स्वानंदीशी बोलून घेतो. हा, पण जाऊया, मजा येईल. ओके डन. मग मी आता फोन ठेवतो, मी करतो तुला फोन. येस, बाय बाय. येस वहिनी, अरे वाह, क्या बात आहे. आई कुठे? त्यांच्या खोलीत. काय झालंय? तू उदास का दिसतेस? हे रोजच झालंय भाऊजी. मी उदास होऊन काहीही बदलणार नाही, पण टेन्शन हे येतच ना. काय झालंय? नवीन काहीच नाहीये, पण यांना टेन्शन मध्ये बघितल्यावर मला त्रास होणारच ना. कशातच यश नाहीये यांना. गॅरेज मध्ये काय झालंय का? काही ना काही होतच असतं ना. पण तुम्ही नका काळजी करू, साखरपुडा जवळ येतोय तुमचा. आनंदाचे क्षण येत आहेत, त्याचं स्वागत करा. आई तारीख ठरवतातच आहेत. खाऊन घ्या आधी आणि साखरपुड्याची स्वप्न बघा. वहिनी, मी दादाशी बोलतो. मी आलेच. ताई, ताई थांब. ताई, किती चिडतेस तू. चिडू नाही तर काय करू? माझी इच्छा, माझी हौस, याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. अगं असं कसं म्हणतेस तू? तुला हौस होती म्हणूनच आई बाबा बोलले ना महेशच्या घरच्यांशी साखरपुड्याबद्दल. का आत्ताच सांगितलं ना त्यांनी? हो हो सांगितलं ना, आणि आता गेलेही निघून. आणि तू आता मला उपदेश देतेस. हे बघ स्वानंदी, साखरपुडा होणार आहे नाही असं नाही, पण तू माझ्या मनाप्रमाणे होणार आहे का? मला ना एक नेकलेस खूप आवडलाय, पण तोच 10 ते 12 तोळ्यांचा. बघितलंस ना आजीचं सोनं किती आहे. काय होणार आहे 5 तोळ्यात, सांग ना मला. अगं साखरपुड्याला उभ्या राहू ना तेवढ्यात. हा, नंतर लग्नात आई बाबा त्यांना जमेल तसं करतीलच ना कदाचित. आणखी कदाचित या शब्दाचाच मला खूप राग येतोय. स्वानंदी, महेशच्या डोक्यावर काटकसरीचं भूत बसलंय आणि आपल्या घरच्यांना साधेपणाचा किडा चावलाय. अगं या सगळ्यात मला काय हवंय, मला काय वाटतं याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. अगं नाही ग, मलाच कॉम्प्रोमाइज करावं लागणार. आई, तू काय एवढी चिडचिड करतेस? आयुष्य संपलंय का आपलं? नाही ना. अगं मिळतील दागिने, एवढं काय त्यात. हे बघ, महेश खूप चांगला आहे. त्याचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आठव. मला ना पश्चाताप झाला महेशला होकार दिल्याबद्दल. उगाच माफी मागितली असं झालं. उगाच काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस हा. एकदा त्या लोकांचं मन दुखावून झालंय. प्लीज आता पुन्हा असं काही वागू नकोस. अगं असं प्रेम मिळालं ना भाग्य लागतं. हो ना. आणि तुझ्या सासूने जे टोपलीभर दागिने केलेत ना तुझ्यासाठी, ते मिळायला पण भाग्यच लागतं. ताई, आनंदी, असं काय ग तुझ्यात जे माझ्यात नाहीये? ताई, उलट तू खूप छान आहेस. हे दागिने वगैरे न घालता किती सुंदर दिसतेस. डोकं फिरवू नकोस.